कसे आहात मंडळी? तर चला आज आपण भेंडीची रेसिपी बनवणार आहोत। आपण आज भेंडी मसाला बनवणार आहोत। रोस्ट भेंडी मसाला बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि खायला खूप टेस्टी लागते। तर चला सुरू करूया। तर आपण भेंडी धुवून छान अशी पुसून घेतलेली आहे बघा, आणि याला आता आपण असे क्यूब मध्ये कट करून घ्यायचे, तुकडे करून घ्यायचे। नंतर मी चांगली बिडाची कढई गॅसवर गरम केली आणि त्याच्यामध्ये आपली भेंडी मी टाकलेली आहे आणि याला छान 5 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे। व्यवस्थित परतून घेतले बघा आपण, आणि परतल्यानंतर 5 मिनिटांनंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचा तेल टाकणार आहोत आणि तेल टाकूनही आपल्याला 5 मिनिटे याला छान असं भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे काय होतं, त्याला असे काळे काळे मस्त डाग आलेले आहेत, तर छान भेंडी शिजते। मीठ आपण शेवटी टाकणार आहोत। आता आपण मसाले टाकूया। तर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे पूड टाकायचे आहे, 1 चमचा धने पूड टाकायचा आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचे। मोठा चमचा असेल तर 1 मोठा चम्मच टाकायचा आहे आणि छोटा असेल तर 1.5 चमचा टाकायचे। बस एवढेच मसाले याच्यात जातात, जास्त मसाले टाकायची गरज नाही। आता याला छान व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे शिजवल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ शेवटी टाकणार आहोत, कारण आधीच जर मीठ टाकलं तर आपली भेंडी चिकट अशी ती चिकचिक अशी शेंबडासारखी त्याच्यातून तो द्रव्य निघतो। तर बघा भेंडी आपली शिजून झाली आहे बघा, किती छान अशी आपली भेंडी झाली, एकदम चमचमीत दिसते। तर याला आपण गरम गरम भेंडी आपण ताट बनवूया। भेंडी आपण गरम गरम भेंडी घेतली, त्याच्यासोबत शेंगदाणा लसणाची चटणी आहे आणि त्याच्यासोबत चपाती आहे बघा। लाजवाब ताट आपलं तयार झालेलं आहे, एकदम टेस्टी आणि एकदम छान। तर बघा आपली भेंडी पण किती छान चमचमीत झालेली आहे। तर नक्की ही डिश ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा।